मैलाचं तर हे अति होत चाललंय. कधी ना कधीतरी ती विश्वजितजींसमोर मी जान्हवी नाही हे उघड करणारच. तोच प्रयत्न चालू आहे तिचा. आणि ह्या सगळ्यात विश्वजितजींना तर त्रास होणारच आहे, पण त्याचबरोबर अनयला, आऊसाहेबांना आणि घरातल्या प्रत्येकालाच या प्रकरणाची झळ पोचणार आहे. पण मी तरी काय करू? जान्हवी कशी होती हे मी कसं माहिती करून घेऊ? विश्वजितजींना कोणीही काही सांगितलं तरी मीच जान्हवी असा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये कसा निर्माण करू हेच कळत नाही. आणि जर त्यांना कळलं की मी जान्हवी नाहीये तर नाही, असं झालं तर सगळंच बिघडेल. मला काहीतरी केलंच पाहिजे. जान्हवी कशी होती हे जाणून घेतलंच पाहिजे. पण कसं? अरे हा, जान्हवी डायरी लिहायची. रादर विश्वजितजींना जी डायरी लिहिली होती त्यात जान्हवीच्या सगळ्याच गोष्टी असतील. म्हणजे आता मला ती डायरी शोधावीच लागेल. ती डायरी एकदा हातात मिळाली ना की जान्हवी बद्दल सगळं समजून घेईन मी. आणि मग विश्वजितजींनाही माझ्याबद्दल संशय राहणार नाही. मला ती डायरी शोधायला त्यांच्या घरी गेलंच पाहिजे. तिला कसं कळलं की विश्वजीतची फेवरेट डिश खीर आहे म्हणून? तिने थाप मारली आणि ती खरी निघाली. पक्की शहाणी आहे ही रेवा. स्वतःला जान्हवी प्रूव्ह करण्यासाठी ती खूप धडपडेल, पण तिची ही धडपड मी सक्सेसफुल होऊ देणार नाही. श्री कृष्णाचे दाखले खूप झाले रेवा. हे कलियुग आहे. इथे सत्ता कलीची, माझ्यासारख्या कलीची. काय मॅडम, मस्त एंट्री मारली ना मी, एकदम टायमिंग मध्ये. खरं सांगू का, त्या करीनाच्या समोर ही करीनाच बेस्ट आहे. व्हॉट? हो, फार वाट लावून टाकली ना सगळ्यांची. मग अशी शॉल घेऊन मी एंट्री मारली. वा, तरी मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तशी आयडिया आपण करायला हवी होती. मी मस्त शाल गुंडाळून दाराच्या चौकटीत गुरुदत्त सारखी उभी राहिली असते. अगं किती बोलतेस ग तू, जरा गप्प बस आणि काम कर. हे बरं आहे, म्हणजे एकतर मी तुमची मदत करायची, वरून तुम्ही आम्हालाच बोलणार. अगं तसं नाही म्हणत आहे मी. माझ्या डोक्यात काहीतरी दुसरं चालू आहे. ओके? काय? हा, विश्वजितजींसाठी कुठली भाजी करायची हा विचार करत होतात ना तुम्ही, ना? हो की नाही? अरे, ते माझ्या डोक्यात का चालू असेल? असू शकतं ना. म्हणजे ते फार महत्वाचे दिसत आहे, कारण त्यांच्याशी खोटं बोलण्यासाठी घरातल्या सगळ्या माणसांची नाटकं सुरू आहेत आणि त्यांना खरं कळावं म्हणून तुमचं नाटक सुरू आहे. करीना, नाही, म्हणजे मला काय विचारायचं होतं, त्यांचं नक्की झालंय काय हो? हा, म्हणजे ते रेवा मॅडम ना जान्हवी का समजतायत? परत सुरू तुझी कटकट. घ्या, हे बरं आहे. आता एवढं सगळं काम तुमचं केलं ना, एक प्रश्न विचारला म्हणून काय लगेच कटकट? ऐक, मी तुला सांगते. विश्वजितची बायको होती ना, ती रेवासारखी होती दिसायला, आणि म्हणून विश्वजितला बरं वाटावं म्हणून जान्हवीचं त्याच्या समोर असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही हे सगळं करतोय. कळलं तुला? मग ती कुठे आता? ती मेली. हो, कशाला त्या बिचारीला शिव्या घालताय? अरे मी शिव्या नाही घालत आहे. ती मेली, वारली ती. जीजस, कशी वारली ती? ए, तुला काय करायचंय? आपलं काम कर ना. एवढं सगळं काम केलं ना तुमचं, मग एक प्रश्न विचारला तर लगेच एवढं काय बोलायचं? गप्प बस. झाली परत सुरू. ती अपघातात वारलीये. अपघातात. अपघातात? हो, अपघात. काहीतरी बोटीचा ऍक्सिडेंट होता. ती जान्हवी स्वतः तर गेली, पण सगळं आमच्या डोक्यावर टाकून गेलीये. ती दिसायला पण रेवासारखी होती आणि गोंधळ पण तिने रेवासारखंच घालून ठेवलं इकडे. बिचारी. तुला काय इतकं दुःख झालंय? तू जाऊन आपलं काम कर. अजून काही प्रश्न विचारशील त्याआधी जा प्लीज. इथे काही काम करू नकोस. जा. ओके. या करीनामुळे माझं डोकं परत दुखायला लागलंय. करीना.
हा हॅलो, मीच बोलते. हा तोच विश्वजित आहे ज्याची बायको बोट ऍक्सिडेंट मध्ये वारली. नाही नाही, बहुतेक त्यानेच सगळ्यांना असं सांगितलं असावं. तो कशाला सांगतोय? खरं तर जान्हवीचा खून त्यानेच केलाय. नाही नाही, माझा चांगलाच डोळा आहे त्याच्यावर. मी फक्त योग्य संधीची वाट बघते. एकदा ती संधी मला मिळू देत. त्याच संधीच्या शोधात आहे मी. ओके. कसंही करून मला ती डायरी शोधलीच पाहिजे. त्या डायरीत जान्हवीची सगळी माहिती मला कळेल आणि जान्हवी बद्दल सगळी माहिती मिळाली तरच विश्वजितजींसमोर मी जान्हवीचं खरं नाटक करू शकते आणि तरच त्यांना लवकरात लवकर या सगळ्यातून बरं करू शकते. पण ती डायरी कुठे ठेवली आहे? मिळतच नाहीये. हे अक्षर तर विश्वजितजींचं नाहीये. म्हणजे ही डायरी जान्हवीची आहे. तिनं स्वतः लिहिलेली. म्हणजे ही खरी डायरी विश्वजितजींनी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. मला ह्याचीच गरज होती. आता बघा मिस्टर विश्वजित, मी तुमच्या समोर अशी जान्हवी उभी करीन की कोणीही आलं तरी त्याला मी जान्हवीच वाटली पाहिजे. करीना, तू हे सगळं फोनवर? मी त्याचं काय झालं माहितीये का? मी काय म्हणते, काही म्हणू नकोस. कुणाशी बोलत होतीस तू? आणि फोनवर बोलायचे फुकटचे पैसे मिळतात का तुला? सांग, कुणाशी बोलत होतीस? नाही, मी म्हणजे तुम्ही ऐकलं नाहीत ना काही? तुला काय वाटतं मी तुझी बोलणी चोरून ऐकते असं बोलायचंय तुला? नाही, तुम्ही काही करू शकाल, तुमची काय गॅरंटी? करीना, नाही, मला वाटलं की माझं बोलणं तुमच्या कानावर पडलं असेल. पडलं का काही? अगं, तू आमच्याशी काय बोलतेस ते ऐकवत नाही. तू फोनवर काय बोलतेस ते कोण ऐकणार? आणि तू काम सोडून हे सगळं काय करत होतीस? हा, माझ्या घरून फोन आला होता. यु नो ना, आय एम टॉकिंग टू माय हाऊस. त्याचं काय झालं माहितीये का? मी काय म्हणते, काही म्हणू नकोस प्लीज. अगं, तुझं पगार किती? तू बोलतेस किती? पगार? हा, तेच विचारायला फोन केला होता घरच्यांनी. पगार देताय ना? तारीख उलटून गेली आहे पगाराची. अरे हो, तुझा पगार पण द्यायचा आहे. पगार पण? अहो, म्हणजे पगार देणार नव्हतात की काय तुम्ही? हो, असं नका करू, पगार द्या मला. अगं हो हो हो, देते, मी देते पगार.
पण त्याआधी तू मला देतेस का? काय पगार? अहो असं कसं, मी कसा उलटा पगार देणार? अहो शोभतं का ते? तुम्ही माझ्याकडून पगार घ्यायचा म्हणजे? पगार नाही, चहा. तुझं हे सगळं बोलणं ऐकून माझं डोकं दुखतंय. मला चहा हवाय. चहा देतेस का? चहा आणून देते. ओह गॉड, किती बोलते ही करीना. डोक्याला ताप. घे, तुझा दुसरा उंट सुद्धा गेला. काय विश्वजित, आज लक्ष नाहीये तुझं चेस मध्ये? हो खरंय. काय रे, काही प्रॉब्लेम? काही प्रश्न असे असतात ना जे मनाला सतत बोचत असतात आणि त्यांची उत्तर मिळाली नाहीत ना खूप त्रास होतो. पण हा प्रश्न आहे कोणाबद्दल? तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल? विश्वजित काय झालंय? नाही, तुला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू मी? बोल ना. अनय, मला खरं खरं सांग, तू काल रात्री गच्चीवर गेला होतास का? अरे काय बडबडतोस तू हे? नाही, मी कदाचित मी चुकीचा विचार करत असेन, पण तुझी शाल तिथे मिळाली म्हणून. म्हणून काय? म्हणून तुला असं वाटलं की मी तिथे जान्हवी बरोबर होतो? विश्वजित, अरे मला मान्य आहे मी तिथे गेलो होतो काल संध्याकाळी, पण साधारण 5-6च्या सुमारास. जान्हवी तिथे असताना मी. सॉरी अनय, आय एम रिअली सॉरी. मला माहिती आहे की माझी जान्हवी तुझ्या बायकोसारखी दिसते, म्हणून कदाचित तुला ती समोर आल्यानंतर त्रास होत असेल म्हणून. विश्वजित, जान्हवी रेवासारखी दिसते. दिसण्यात आणि असण्यात फरक असतो ना, आणि दिसण्यावरनं गल्लत करणं फार चुकीचं होईल, नाही का? आपण एखाद्या माणसावर का प्रेम करतो? त्याच्या चेहऱ्यावर नाही. अनय सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं. विश्वजित, खरंय तुझं म्हणणं. जर मी फक्त चेहऱ्याचाच विचार करत राहिलो तर माझ्या डोक्यावर पण परिणामच होईल ना. म्हणजे समजा उद्या अचानक मला असं वाटायला लागलं की तुझी जान्हवी ही खरी माझी बायको रेवाच आहे, तर तू काय करशील? तू फक्त मला बरं वाटावं म्हणून जान्हवीला रेवाचं नाटक करायला लावशील? नाही म्हणजे रेवासारखा चेहरा तर जान्हवीचाच आहे ना. मग तुझ्या भावासाठी तू इतकं मोठं पाऊल उचलशील कधी? मस्करी करतोस ना तू? अरे असं कोणी करतं का? पण झालं तर? अनय, तू मस्करी करतोयस ना, ते मस्करी पुरतच राहू दे फक्त. असा मनात विचारही आणायचा नाही कधी. जान्हवी माझी आहे, फक्त माझी. तुझी चाल आहे. चेकमेट आहेस तू नाही. हारलास तू. अरे अनय, एवढं काय मनाला लावून घेतलंस तू? हा फक्त एक खेळ होता. याचं एवढं नको टेन्शन घेऊ तू. आणि हो, आज रात्री माझ्या रूम मध्येच आपण जेवण करूया. हो, का नाही? अनय, खाली चल लवकर. तुला भेटायला एक खास व्यक्ती आली आहे. मला भेटायला? कोण आलाय? अरे बघ तरी येऊन. चल. विश्वजित, मी आलोच बघून. कोण आलं एवढं? तुम्ही पण चला ना. चला.
कोण हवंय तुम्हाला? बाबा तुम्ही इथे काय करताय? अहो खरं तर तुम्हालाच भेटायला आलो होतो, पण कळलं विश्वजित साहेबांचा ऍक्सिडेंट झालाय. माझे प्राण वाचवलेत त्यांनी. आता ठणठणीत बरा होऊन त्यांना सुद्धा भेटायला आलोय. आहेत कुठे ते? चला त्यांना भेटून येऊ. खास त्यांच्यासाठी बुके सुद्धा घेऊन आलोय. बाबा ते तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये त्यांना भेटायला. मी त्यांना इथेच घेऊन आले. या विश्वजित. हे आहेत मिस्टर विश्वजित आणि मिस्टर विश्वजित हे आहेत रेवाचे बाबा. नमस्कार. हो पण रेवा कुठे आहे? रेवा? रेवा कशी काय कुठे जाऊ शकते? विश्वजित, 100 वर्ष आयुष्य आहे रेवा तुला. अगं आत्ताच मी तुझं नाव घेतलं होतं आणि तू आलीस. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही तुमची रेवा नाहीये, ही माझी जान्हवी आहे. अहो असं कसं होईल? माझ्या मुलीला मीच ओळखणार नाही का? ही रेवा आहे, माझी मुलगी. बाबा चला ना आपण रूम मध्ये जाऊन निवांत बोलूया. तुम्ही थकला असाल. विश्वजित तू तुझ्या रूम मध्ये जा, मी आलोच. हा बाबा या. आम्हा नाही. तुम्ही म्हणताय ते खरंय? हे बघ विश्वजित, ऐक माझं. बाबांची तब्येत बरी नाहीये. त्यांनी अजून रेवाबद्दलचं सत्य पूर्णपणे ऍक्सेप्ट नाही केलंय. त्यामुळे आदराजे तुम्ही काय बोलताय? एक मिनिट. वाद घालण्यात का वेळ घालवताय? का टाइम वेस्ट करताय? ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय ती व्यक्ती साक्षात आपल्या समोर उभी आहे. तिलाच विचारूया ना. खरं काय आणि खोटं काय, हो की नाही? तूच बोल ना. तू कोण आहेस? रेवा की जान्हवी?